अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त नमो दत्त नमो दत्त. दत्तद्यासी हो. दत्तकुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी श्रवण करत आहात. श्री गुरुपतिपदा निमित्त श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं निजानंद गमन कशा पद्धतीने झालं हे विषयीचा हा सविस्तर असा विश्लेषणाचा प्रवचनाचा आजचा भाग. खर तर दत्तगुज वाहिनीच्या प्रांगणामध्ये बसून सर्वजण आपापल्या घरी यथेच्छ अशा पद्धतीने जसा मिळेल त्या पद्धतीने वेळ काढून या ठिकाणी श्री गुरुचरित्राचा तत्वज्ञान, श्री दत्त महाराजांच्या भक्तीचं तत्वज्ञान आणि त्या सर्व दत्त भक्तीचा आपण सर्वजण आनंद घेत असता अत्यंत ही आनंदाची बाब आहे. आणि म्हणून दत्तद्यासी हो, गुरुप्रतिपदा म्हटलं की गाणगापूर या ठिकाणची यात्रा सर्वजणांना खुणावते. सर्व दत्त भक्त आवर्जून दत्त भक्तांची पंढरी ज्याला म्हटलं जातं तर त्या गाणगापूर क्षेत्री गुरुप्रतिपदेच्या दिवशी उपस्थित असतात. त्या ठिकाणी ते जात असतात. तर गुरुप्रतिपदेला एवढं महत्व काय, तर या विषयीचं प्रवचनाचा आजचा भाग असेल. श्री गुरुचरित्र हा दत्त भक्तांसाठी असणारा पंचम वेद समजला जातो. आणि याच गुरुचरित्रामध्ये 51वा जर अध्याय आम्ही जर पाहिला तर श्री गुरूंचं निजानंद गमन कसं झालं, गुरुप्रतिपदेचं महत्व काय आहे, तर त्याचा या ठिकाणी सविस्तर वर्णन करणारा असा प्रकारचा हा अध्याय आहे. आणि म्हणूनच त्या दिवशी नेमकं काय घडलं, ज्या दिवशी गुरुप्रतिपदा होती, ज्यावेळेस स्वतः श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी कार्य करत होते, प्रत्यक्ष कार्य त्यांचं या भूतलावरती चालू होतं. तर घडलं असं महाराज ऐका. यवन राजा होता आणि त्या यवन राजाने श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना बितर या ठिकाणी असलेल्या आपल्या राज्यामध्ये पाचारण केलं, आमंत्रण दिलं, बोलावलं. भरपूर असा मान सन्मान श्री गुरूंना त्या ठिकाणी त्या यवन राजाने दिला. आणि त्या ठिकाणी फार मोठा मान सन्मान झाल्याच्या नंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पुन्हा आपल्या गाणगापूर नगरीमध्ये आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर नामधारक सिद्धमुनींना विचारतायत, का हो सिद्धमुनी, श्री गुरूंचा एवढा मान सन्मान झाला तर यवन राजाच्या दरबारामध्ये फार मोठी त्यांची पालखी मिरवणूक निघाली, अनेक जणांनी त्यांचं औक्षण केलं, अनेक जणांनी त्या ठिकाणी त्यांना आरती ओवाळली, अनेक प्रकारची वाद्य त्या ठिकाणी वाजत होती. खूप असा मान सन्मान त्या यवन राजाने त्या बिदर नगरीमध्ये केलेला दिसतोय. परंतु मला आता उत्सुकता या गोष्टीची लागली आहे. श्री गुरु ज्यावेळेस गाणगापुरामध्ये पुन्हा आले, बिदर नगरीवरून श्री गुरु गाणगापुरात ज्यावेळेस आले तर त्यावेळेस पुढे जे काही चरित्र आहे श्री गुरूंचं, तर ते चरित्र कशा पद्धतीने घडलं हे जाणून घेण्याची माझी फार इच्छा आता मनामध्ये दाटून आलेली आहे. ती उत्कंठा मला लागलेली आहे. तरी काही करा सिद्धमुनी, आता मला त्या श्रीगुरूंचं पुढील जे चरित्र आहे तर ते तुम्ही वर्णन करून सांगावं. सिद्धमुनी नामधारकाला म्हणतायत, नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बिदर नगरीतून आले, गाणगापुरामध्ये परतले खरे, परंतु काय सांगू मी तुला, त्यावेळेस काय वर्तमान घडलं. श्री गुरूंनी गाणगापुरात येताच एक मनाशी निश्चय पक्का केला होता, एक विचार मनामध्ये त्यांनी पक्का केला होता. आणि तो विचार म्हणजे असा होता की आता माझे भक्तगण फार वाढलेत, माझं स्वतःच जे व्यक्तिपूजन ज्याला आपण म्हणतो तर ते फार मोठ्या प्रमाणात वाढलं. अरे संतांचं खरं कार्य म्हणजे असं असतं की त्यांनी देव धर्म यांचा प्रचार प्रसार करावा, स्वतःची पूजा त्यांनी करू नये. आणि या ठिकाणी मात्र
देवधर्माचं कार्य करत असताना लोकांनी देवधर्म कुठेतरी दूर ठेवलेला आहे आणि माझीच पूजा चालू केलेली आहे आणि हे व्यक्तिपूजन खऱ्या अर्थाने संत पदाला शोभत नाही. आणि त्याच्याच मुळे या ठिकाणी मी आता असं मनाशी पक्क केलंय, श्री गुरु असं म्हणतायत, त्याच्याचमुळे श्री गुरूंनी असं पक्क केलं की आता गाणगापूर सोडायचं. आता हा जो काही लौकिक पसारा जो वाढलेला आहे स्वतःच्या व्यक्तिपूजनाचा, तर हा कुठेतरी बंद झाला पाहिजे. आणि म्हणून श्री गुरूंनी आपले जे काही शिष्य आहेत त्या सर्व शिष्यांना एकत्रित जमा केलं. आपला जो काही भक्त परिवार आहे तर त्या भक्त परिवाराला एकत्रित केलं आणि गाणगापूरच्या त्या मठामध्ये सगळ्यांना असं एकत्र जमवून त्यांनी आपल्या मनातील जो काही मनोदय आहे तर तो त्यांच्या पुढे मांडला की आता व्यक्तिपूजन मला नको वाटतंय. खऱ्या अर्थाने धर्म आणि देवाची जी काही प्रचार प्रसाराची जे काही कार्य आहे तर ते कार्य या ठिकाणी घडलं पाहिजे. आणि म्हणून मी आता श्रीशैल पर्वतावरती जाणार आहे आणि त्या श्रीशैल पर्वतावरती गुप्तपणाने मी राहणार आहे. कारण की येणारे जे काही दिवस आहेत ते काही चांगले नाहीत. कारण की सगळेच लोक आपली मनीषा घेऊन आपली इच्छा कामना घेऊन श्री गुरूंकडे जर येत राहिले आणि श्री गुरूंनी मनमोकळ्या पद्धतीने त्यांना जर आशीर्वाद द्यायचं जर ठरवलं तर दत्तद्यासी हो एक काळ असा आला असता की त्याच्यामध्ये सगळे सद्भक्तच असतात असं नव्हे, तर काही त्या ठिकाणी दुर्जन सुद्धा असतात. आणि संतांना या ठिकाणी चांगले वाईट असं भेद करता येत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी श्री गुरूंना असं वाटलं की आता दुर्जन आले तरी त्यांना आशीर्वाद द्यावा लागेल, त्यांची सुद्धा मनोकामना पूर्ण करावी लागेल. आणि सज्जन जरी आले तर त्यांची तर मनोकामना पूर्ण करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि म्हणून चांगली माणसं आपला फायदा घेतील तशी वाईट माणसं सुद्धा आपला फायदा घेऊ शकतात. आणि म्हणून श्री गुरु म्हटले आता हा पसारा वाढलाय, आता हा पसारा इथं कुठेतरी थांबवला पाहिजे. आणि म्हणून मी आता गाणगापूर सोडून लौकिक दृष्ट्या फक्त गाणगापूर सोडून श्री शैल पर्वतावरती मी गमन करणारे आणि सगळ्या भक्तांना एकत्र जमवून श्री गुरूंनी त्या ठिकाणी आपला मनोदय आपल्या भक्तगणांना सांगितला. महाराज जे श्री गुरु भक्तांवरती आईपेक्षाही जास्त प्रेम करतात आणि ते श्री गुरु आज एकाएकी आपल्याला अचानक सोडून जाण्याची भाषा करतायत, हे ऐकून कोणाला बरं वाटेल हो. सगळे भक्तगण अगदी दुःखीत झालेत. सगळेजण दुःखी अंतकरणाने श्री गुरुंना म्हणतायत, काय म्हणतायत ऐका. गुरुचरित्रामध्ये याचं सविस्तर असं वर्णन आहे, ओव्या तुम्हाला सांगत नाही, कथा फक्त सांगतोय ऐका. श्री गुरुंना म्हणतात, अहो स्वामी महाराज तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, तुम्ही आमचे खऱ्या अर्थाने कामधेनू आहात. कामधेनू, कामधेनू म्हणजे कशाला म्हणतात तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो. कामधेनू म्हणजे अशा प्रकारची गाय असते, त्या गायीला जर आम्ही मनातलं फक्त सांगितलं तर ती गाय लगेचच्या लगेच पूर्णतः ते सत्यात आमचे मनोरथ उतरवते, तर त्या गायीला कामधेनू म्हणतात. आम्ही कल्पना करावी आणि त्या गायीने आम्हाला द्यावं, अशा प्रकारचे कामधेनू म्हणजे आमचे साक्षात श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. अहो एवढंच काय स्वामी महाराज, आम्ही जर गाणगापूरमध्ये जर आलो आणि केवळ तुमचं एकदा जर दर्शन घेतलं तर अनेक जन्माचे जे काही पातक असतील, अनेक जन्मापासून जे आमचे दुःख असतील, दारिद्र्य असतील, पाप असतील, तर ते पाप 10 दिशांना असे पळून जायचे महाराज. अहो एवढंच काय, आम्ही जर तुमचं दर्शन घेतलं ना श्री गुरु, आमच्या मनामधलं तुम्ही सर्व जाणायचं, सर्व काही तुम्हाला माहिती व्हायचं आणि आमचं दुःख दूर करण्याचं काम तुम्ही करायचे आहे. आमच्या मनातील सर्व कामना ह्या पूर्ण करण्याचं काम तुम्ही करायचे. अहो एवढंच नाही, जशी आई असते आई, आणि आई आपल्या बालकाला दूर करू शकत नाही, आपल्या बालकाच्या मनातलं ती आपोआप ओळखू शकते. अशा प्रकारचं मातृ हृदय तुमच्याकडे असल्यामुळे श्री गुरु आता तुम्हीच आम्हाला सांगा, तुम्ही जर आमचे आई सारखे जर असाल, आमचे दुःख जाणणारे जर असाल, तर स्वामी महाराज एकाएकी तुम्ही जे काही आम्हाला सोडून जातायत
तर आमचा या भक्तजनांचा त्याग करणं तुम्हाला शोभतं का हो? अशा प्रकारचे नाना प्रश्न, अशा प्रकारचे सर्व काही बोलणं ते भक्तजन असतील, ते शिष्यगण असतील तर ते श्री गुरूंकडे करतायत. आणि मग अशा प्रकारची सर्व भक्तगणांनी परोपरीने जी काही विनंती केली श्री गुरूंकडे, आणि ती विनंती ऐकून श्री गुरूंना सुद्धा राहवलं नाही. श्री गुरूंना सुद्धा भक्तगणांचं एवढं प्रेम पाहिल्याच्या नंतर उचंबळून आलं महाराज. आणि त्यावेळी श्री गुरु म्हणतायत, कारण की या ठिकाणी दत्तदासी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही सज्जन असतात, जे काही संत असतात, जे काही ज्ञानी महापुरुष असतात, ज्ञानी महात्मे असतात, त्यांनी जर एखादा शब्द दिला किंवा त्यांनी जर एखादा निर्णय जर ठाम जर केला म्हणजे केला. एक वेळेस सूर्य सुद्धा पश्चिमेकडून उगू शकतो, एक वेळेस पर्वत सुद्धा आपल्या जागेवरून ढळू शकतो, परंतु सज्जनाने घेतलेला निर्णय, सज्जनाने दिलेला शब्द हा कधीही ढळू शकत नाही, कधीही त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो दत्तदासी हो, खऱ्या अर्थाने श्रीगुरूंनी ते ठरवलं म्हणजे ठरवलं, सज्जनाने ठरवलं म्हणजे ठरवलं, संतांनी ठरवलं म्हणजे ठरवलं. आता याच्यामध्ये ते मात्रही बदल होणार नाही, परंतु याच्यामध्ये काही शिथिलता आहे, काही नियमांमध्ये तडजोड आहे. भक्तांच्या प्रीतीसाठी, भक्तांच्या प्रेमापोटी श्रीगुरु काय म्हणतात ऐका. श्रीगुरु म्हणतात, अहो भक्तगण हो, तुम्ही मला प्रेम दिलं आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळालं. गोष्ट जरूर सत्य आहे, गाणगापुरातली गोष्ट आहे बरं का. गाणगापुरात श्री गुरु आता दिसणार नाहीयेत पूर्णतः. श्री गुरु श्री शैल पर्वतावरती गेल्याच्या नंतर पुन्हा येणार नाहीये. ध्यानात घ्या परिस्थिती कशी असेल. सोडून जाणार आहेत गाणगापूर, आणि त्या ठिकाणी सर्व भक्तगण, गावातला जो मठ आहे जिथं दुपारी 12 वाजता आरती होते, त्या मठामध्ये असे बसलेले आहेत, शिष्यगण सर्व बसलेले आहेत. आणि तो प्रसंग कसा जड अशा प्रकारचा असेल, तुम्ही एक साधं कल्पना करू शकता. तो प्रसंग कसा घडला असेल. सगळेजण बसलेले आहेत आणि तिथे श्रीगुरु त्यांना सांगतायत. आता श्रीगुरूंना सगळ्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. दुःखी अंतकरणे, सर्वांचा चेहरा असा केविलवाणा झालाय, सगळ्यांचे चेहरे असे पडलेले आहेत की श्रीगुरु आम्हाला सोडून जाणार आहेत. आणि त्या ठिकाणी श्रीगुरु त्यांचं सांत्वन करतायत, समज घालतायत, समजूत घालतायत त्यांची. कशा पद्धतीने घालतायत विचार करा. श्रीगुरु काय म्हणत असतील. श्रीगुरु म्हणतायत, भक्तजन हो, तुम्ही काळजी करू नका. पहिला शब्द हाच असतो समजूत घालायची, काळजी करू नका. श्रीगुरूने तो शब्द वापरला, भक्तजन हो काळजी करू नका, तुम्हाला सोडून मी कुठे जाणार नाही. मी याच गाणगापुरामध्ये असेल, याच भीमा आणि अमरच्या संगमामध्ये मी स्नान करून येईल, याच मठामध्ये मी कायमचा गाणगापुरामध्ये असेल, पण गुप्तपणाने असेल, प्रत्यक्ष तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही याविषयी निश्चिंत राहा. जे लोक माझी भक्ती करतील, असे श्रीगुरु म्हणतात बरं का, जे लोक अरे माझी भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन. पण जे अज्ञानी लोक असतील, जे मला मनुष्याप्रमाणे मानतात, त्यांना अज्ञानी म्हणतात. तर जे अज्ञानी लोक असतील, तर त्या अज्ञानी लोकांना मात्र मी गेलोच, मी गाणगापूर सोडून गेलोच, हे अज्ञान आहे त्यांच्या ठिकाणी. हे अज्ञान त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं मी शैल यात्रेला गेलोय असं त्यांना भासेल. पण जे ज्ञानी असतील, तर ते ज्ञानी लोक खऱ्या अर्थाने माझी भक्ती करतील, पूजन करतील, अर्चना करतील, तर त्यांना मात्र मी प्रत्यक्ष दिसेल. आणि अशा पद्धतीने मी प्रातःकाळी कृष्णा नदीमध्ये स्नान करण्यासाठी जाईल. कृष्णा नदी कुठे माहितीये ना, नरसोबाची वाडी, औदुंबर, या ठिकाणी मी स्नान करण्यासाठी जाईल. अहो एवढंच नाही, कृष्णा पंचगंगाचा जो संगम आहे ना कुठे औदुंबरला, तर त्या औदुंबराला मी अनुष्ठान करेल.
आणि पुन्हा दुपारी 12 वाजले की मी या गाणगापुरामध्ये येईल, भीमा अमरच्या संगमामध्ये मी स्नान करील आणि माध्यान्ह काळी दुपारी 12 वाजले ज्यावेळेस गाणगापुराच्या गावातील मठामध्ये सर्व भक्तगण माझ्या आरतीसाठी जमलेले असतील, त्यावेळेस त्या आरतीच्या वेळेस मी माझ्या भक्तांची मनोभावे बांधलेली जी काही पूजा आहे तर ती पूजा स्वीकारण्यासाठी निश्चिंत राहतो. मी निश्चितपणे येईल म्हणजे येईल आणि अशा पद्धतीने मी त्या भक्तांच्या महापूजेचा स्वीकार करील. तुम्ही चिंता करू नका. अहो भक्तजन हो, मी नित्य गाणगापुरामध्ये असेल. जे नित्य भक्ती करतात दत्त महाराजांची, श्री गुरूंची गाणगापुरामध्ये नित्य भक्ती करतात आणि विशेष म्हणजे श्रद्धा ठेवतात. हा फार महत्त्वाचा शब्द आहे बरं का. भक्ती करणं वेगळं आणि श्रद्धा ठेवणे वेगळं. भक्ती नाही केली तरी जमते, फक्त श्रद्धा ठेवा, काम भागतं. परंतु भक्ती काय काय जण करतात, श्रद्धाच ठेवत नाही आणि मग ते म्हणतात आम्हाला दिवस पावत नाही. तर श्रद्धा नाही ना बाबा तुझी, कर्म कांड करू नका, श्रद्धा ठेवा. फार मोठा शब्द आहे. भक्ती करतात आणि श्रद्धाही ठेवतात. श्रीगुरू शब्द काढायला थोडी किचकडे बरं का. श्रद्धा ठेवतात, श्रद्धा करून श्रद्धा ठेवून भक्ती करतात. असे जे कोणी आहेत तर ते मला विशेष प्रिय आहेत असे भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगतात. एवढंच काय, श्रद्धा ठेवून जे भक्ती करतात ना त्यांच्या सर्व कामना इच्छा पूर्ण झाल्या असं त्यांनी समजून जायचं. हे माझं त्रिवार सत्य, आजही सत्य, कालही सत्य होतं आणि उद्या सुद्धा सत्य राहील. असं तिन्ही काळामध्ये त्रिवार सत्य अशा प्रकारचे माझं वचन आहे, तुम्ही गाठ बांधा. असं श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सर्व भक्तगणांची समजूत घालतायत. आणि अजून श्री गुरु पुढे काय म्हणतायत तुम्हाला प्रश्न पडला असेल, ऐका. श्री गुरु सांगतात, भीमा अमरच्या संगमावर अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड. आपण भीमा अमरच्या संगमावर ज्यावेळेस जातो आणि त्या गंगेमध्ये ज्यावेळेस स्नान करतो आणि स्नान केल्याच्या नंतर असं त्या पायऱ्या चढून ज्यावेळेस वर येतो ना तर त्यावेळेस तिथं अश्वत्थ वृक्ष आहे, पिंपळाचं झाड आहे. श्रीगुरूंच्या त्या मंदिराच्या पुढे आजही ते झाड आहे. आणि जिथं औदुंबर वृक्ष आहे तर त्या ठिकाणी सुद्धा एक अश्वत्थ आहे. तर तिथं त्या अश्वत्थाला तुम्ही प्रदक्षिणा करा. त्या अश्वत्थाची, त्या पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, त्यात तीळ मात्र शंका नाही. समजूत घालताय श्री गुरु. अहो एवढंच नाही तर मठामध्ये तुम्ही येत चला. त्या अश्वत्थाची सेवा झाली, पूजा झाली की तुम्ही काय करायचंय, मठामध्ये यायचंय आणि त्या ठिकाणी माझ्या निर्गुण पादुका असतील. त्या निर्गुण पादुक्याचं तुम्ही मनोभावे पूजन करायचंय. विघ्नहर चिंतामणी गणेश, गाणगापूरचा गणपती श्रीगुरूंनी ज्यावेळेस त्याची प्रतिष्ठापना केली होती तर तो फार छोटासा होता. परंतु गणपती दरवर्षी तिळाने वाढतो असं म्हणतात. इतका मोठा तो गणपती तयार झालाय आता. विघ्नहर चिंतामणी असं नाव येते. त्या गणपतीची तुम्ही पूजा करा, त्याचं दर्शन तुम्ही घ्या आणि त्या विघ्नहर चिंतामणीचं जर दर्शन तुम्ही घेतलं सर्वप्रथम तर तुमच्या मनातील सर्व चिंता ह्या दूर होतील आणि तुमचं मनातील इच्छा पूर्ण होतील. आणि नंतर तुम्ही निर्गुण पादुकाचं दर्शन घ्या. त्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर सर्व कार्य जे आहेत ते तुमचे सिद्धीला जातील, पूर्ण होतील, तुम्हाला यश प्राप्त होईल प्रत्येक कार्यामध्ये. हे श्रीगुरूंचा आशीर्वाद आहे. आणि अशी समजूत श्रीगुरूंनी आपल्या सर्व त्या प्रेमळ अशा भक्तजनांची घातली. त्यांना भरभरून उदार अंतकरणाने आशीर्वाद दिला आणि ते श्रीशैल पर्वताकडे आता निघालेले आहेत. सर्व भक्तांनी त्यांना प्रेमाने निरोप दिला. गाणगापूर गावाच्या बाहेर जाऊन सर्व भक्तांनी श्रीगुरूंना प्रेमाने निरोप दिला आणि सर्व भक्तगण आता श्रीगुरु गेलेत. श्रीशैल पर्वत यात्रेसाठी त्यांनी प्रस्थान ठेवलंय. हा मनामध्ये सर्व भक्तगणांचा भाव आहे. हा बर का विशेष गोष्ट सांगायची मला.
सगळ्या भक्तांच्या मनामध्ये काय भावले की अरे श्री गुरु आता श्री शैलपर्वताकडे गेलेत, आता श्री गुरु आपल्याला कधीही पुन्हा दिसणार नाहीत, शेवटचं हे दर्शन आहे श्री गुरूंचं, आता श्री गुरूंची आपली पुन्हा कधी अशी प्रत्यक्ष भेट होणार नाही. अलौकिक पद्धतीने श्री गुरूंची कृपा आपल्यावरती असेल, श्री गुरु प्रत्यक्ष दर्शन देतील असं त्यांनी आशीर्वाद दिला. पण असं फेस टू फेस त्याला म्हटलं जातं, प्रत्यक्ष ज्याला म्हटलं जातं, समोरासमोर जी भेट आहे तर ती आता पुन्हा नाही. हा भाव सगळ्या भक्तगणांच्या मनामध्ये. श्रीगुरूंना निरोप देऊन सर्व भक्तगण आता मठाकडे परत आलेले आहेत, मठामध्ये परत आलेले आहेत. तर काय भक्तगण मठामध्ये पाहतायत ते श्रीगुरु प्रत्यक्ष त्या मठामध्ये उपस्थित होते आणि संतांनी दिलेलं वचन हे सत्यच असतं, संतांनी दिलेला शब्द हा सत्य असतो याची प्रचिती प्रत्येक भक्ताला त्या ठिकाणी आली. श्री गुरु म्हणले, अरे मी गाणगापुरामध्येच राहील, मी गाणगापूर सोडून जाणार नाही, मी या गाणगापुरामध्येच तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईल. जे काही श्री गुरुने सांगितलं होतं तर ते श्री गुरूंचं शब्द आणि त्या श्री गुरूंच्या शब्दाचा जो काही भाव आहे किंवा श्री गुरूंच्या शब्दात जी काही प्रचिती आहे तर ती प्रचिती प्रत्यक्ष पद्धतीने त्या ठिकाणी सर्व भक्तगणांनी त्या ठिकाणी अनुभवली. आणि अशा पद्धतीने श्री गुरु आपल्या 4 शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर गेले. ज्यावेळेस श्री गुरूंनी गाणगापूर सोडलं त्यावेळेस भक्तगण त्यांच्या सोबत होती, परंतु लांब दूरवरचा प्रवास आणि त्या ठिकाणी निरोप देण्यासाठी जाणारी जी मंडळी असते तर ती प्रियजन असतात, हे ध्यानात घ्या. गाव येतं फाट्यापर्यंत, परंतु जे प्रियजन येतात ते शिवापर्यंत येतात, ध्यानात घ्या. आणि मग त्या ठिकाणी 4 शिष्य होती श्री गुरूंची आणि ती 4 प्रमुख जी शिष्य होती तर त्या 4 प्रमुख शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावरती श्री गुरु आलेले आहेत. आणि त्या 4 प्रमुख शिष्यांना त्या आज्ञा करतायत. ध्यानात घ्या, निरोप हा असा असतो, त्याची एक मर्यादा असते, त्याचे एक क्षेत्र ठरलेलं असतं. त्याच्या पलीकडे प्रवासी हा प्रवासाला निघून जातो आणि निरोप देणारा आपल्या घर प्रपंचाच्या व्यवहारासाठी प्रवासासाठी पुन्हा आपल्या घरी येतो. याचा प्रवास वेगळा असतो, ज्याला निरोप दिलाय त्याचा प्रवास वेगळा असतो, परंतु एक आत्मीयता असते. आणि म्हणून निरोप देण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये आहे की आपण निरोप देतो. तर त्या पद्धतीने 4 शिष्य आहेत, पाताळगंगेच्या तीरापर्यंत श्री गुरूंना निरोप देण्यासाठी ते गेलेले आहेत. प्रेम असतं ना त्यावेळेस त्या माणसासोबत चालावं असं वाटतं, परंतु प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगी प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी लाभेलच असं नाही. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे, प्रत्येकाचं जीवन हे वेगळे, प्रत्येकाच्या आशा आकांक्षा वेगळ्या आहेत, त्यासाठी असणारे मार्ग वेगळे आहेत. आणि म्हणून काही काही प्रवास हे मर्यादित असतात, काही काळापुरते असतात. आणि असा श्रीगुरूंचा प्रवास होता. पुढील प्रवासासाठी श्रीगुरु प्रस्थान ठेवलं होतं. अलौकिक अशा प्रकारचा त्यांचा प्रवास होता. तुम्हाला आम्हाला कळेल असा संतांचा प्रवास नसतो. संसर्गीचा प्रवास हा ठरलेला असतो, तसं संतांचा प्रवास हा अलौकिक असतो. तो या डोळ्यानेच आपण जाणू शकत नाही, आपल्या मनःचक्षुने तो आपल्याला कळू शकत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षु लागतात, ज्ञानांचे डोळे लागतात. ते ज्ञान आपल्याकडे नसतं आणि म्हणून योगाच्या खुणा हे योगाला माहित असतात. म्हणून श्रीगुरु जाऊ नये असं प्रत्येकाची इच्छा आहे. आणि श्रीगुरूंना ठराविक अशा अंतरावरती निरोप देऊन गाणगापुरातली जे काही सांसारिक भक्तजन मंडळी आहेत तर ते परतली. मठामध्ये श्रीगुरूंचं दर्शन झालंय. इकडे 4 शिष्य मात्र अत्यंत प्रेमळ आहेत. श्रीगुरूंनी जाऊच नाही आम्हाला सोडून अशी त्यांच्या मनातली आकांक्षा आहे, अशी इच्छा आहे. परंतु तरीही
एक महत्वाच्या टप्प्यापर्यंत, एक महत्वाच्या एक क्षेत्र म्हणूयात किंवा फाटा म्हणूयात किंवा एक मर्यादित अशा ठिकाणापर्यंत हे 4 शिष्य श्री गुरूंच्या सोबत असे चालत आहेत. पाताळगंगेचा तीर आलेला आहे. त्या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. श्री गुरु आहेत, ते 4 शिष्य आहेत. कोण आहेत, कसे आहेत आताच नाही सांगणार, नंतर सांगेल. मग तुम्ही प्रवचन कशाला ऐकताल ना संपूर्ण. आणि मग त्या ठिकाणी श्री गुरूंनी आज्ञा केली, जायचं, निरोप द्यायचा, प्रेम आहे अंतकरणामध्ये. श्री गुरूंची आज्ञा शेवटची आज्ञा आहे महाराज. आणि श्री गुरूंना सुद्धा सेवा करण्याची संधी द्यायची आपल्या शिष्यांना. हे सुद्धा एक फार प्रेम आहे बरं का. आणि श्री गुरु आज्ञा करतायत, अरे माझ्यासाठी फुलांचं आसन बनवा. असे तोंड पाडून काय बसलाय, जा फुलं घेऊन या माझ्यासाठी. मी या गंगेतून श्री शैल पर्वतावरती जाणार आहे आणि श्री मल्लिकार्जुनेश्वर भगवान शिव ज्योतिर्लिंग जे आहे श्री शैलमचं, तर त्या मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून मी राहणार आहे. शिष्यांनी गुरूंची आज्ञा प्रमाण मानली, श्रोधार्य मानली आणि लागलीच. श्री गुरु बोलताना तो सर्व 4 शिष्याचे धावत गेले त्या पाताळगंगेच्या तीरावरती. जेवढे काही पुष्प होती, पुष्प सुद्धा भाग्यवान मानायची. श्री गुरूंच्या निरोपाला ती त्या दिवशी उमलली महाराज. भाग्याचीच गोष्ट आहे. शेवंती, मालती, कमळ, कल्हार अशा अनेक प्रकारची जी फुलं आहेत, ती फुलं एका केळीच्या पानामध्ये गुंडाळून ह्या 4 शिष्यांनी जमवली आणि त्या फुलांचे सुंदर अशा प्रकारचं आसन त्या गंगेच्या पवित्र पाण्यावरती केलेलं आहे. आणि पवित्र अशा प्रकारचं आसन बनवल्याच्या नंतर श्री गुरूंनी आज्ञा केली, आता तुम्ही गावामध्ये परत जा. श्री गुरूंनी काय आज्ञा केली, आता तुम्ही गावामध्ये परत जा, गाणगापूरला परत जा. माझ्या मागे मागे येऊ नका. आता माझा प्रवास चालू झाला. तुमचा प्रवास वेगळा, माझा प्रवास वेगळा. आता मी माझ्या प्रवासासाठी श्री शैलम पर्वताकडे मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधण्यासाठी मी जाणार आहे. तुम्ही आसन बनवलंय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मला आनंद झाला. खूप सुंदर सुपक अशा प्रकारचं आसन तुम्ही बनवलं. याच आसनावरती बसून मी माझ्या प्रवासासाठी आता निघालो. सर्व काही श्री गुरु बोलत होते, परंतु अंतःकरण इकडं शिष्यांचं दुःखी होत होतं महाराज. आई सारखं ज्यांनी सांभाळ, ज्या श्री गुरूंनी माया लावली, त्या श्री गुरूंना आज आपण निरोप देतोय. श्री गुरु सांगतायत, मी श्री शैलमला चाललोय. श्री गुरु तुम्ही श्री शैलमला चाललात, गोष्ट खरी आहे, परंतु या ठिकाणी आम्हाला किती दुःख होतंय हे तुम्हाला आम्ही शब्दातून व्यक्त करू शकत नाहीत. श्री गुरु समजून सांगतायत, आम्ही गाणगापुराच्या मठामध्ये नित्य तुम्हाला दर्शन देणार आहोत. कसलीही तुम्ही चिंता करू नका, कसलेही तुम्ही या ठिकाणी दुःख मानू नका. मी या गाणगापूरला सोडून कुठंच जाणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल लौकिक दृष्ट्या मी चाललोय, निश्चितच मी तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार नाही, परंतु आम्ही भक्तांच्या घरी राहू. आम्ही भक्तांच्या घरी राहू. तुम्ही कसली चिंता करू नका. आम्ही गाणगापूरच्या मठामध्ये नित्य अशा पद्धतीने वास्तव्य करू, याची तुम्ही खात्री बाळगा. हे गुरूंनी शिष्यांना दिलेलं वचन आहे बरं का. असं श्री गुरूंनी सांगितलं आणि श्री गुरु महाराज उठले. उठल्याच्या नंतर त्या नदीतील आसनावरती ते विराजमान झाले, बसलेले आहेत. आणि पुन्हा श्री गुरु सांगतायत, श्री गुरूंचं अंतःकरण सुद्धा प्रेमळ होतो. श्री गुरूंना सुद्धा जावंसं वाटत असेल का इतकं प्रेम सोडून, सांगा ना तुम्ही. एवढी प्रेम करणारी भक्तगण मंडळी आहे, एवढी शिष्य मंडळी आहे. मायेचा पसार फार वेगळा असतो महाराज. ते संत असला काय किंवा साधा एखादा प्रापंचिक असला काय, प्रेम ही अशी गोष्ट आहे, त्या प्रेमाला सोडून जाणं फार कठीण गोष्ट आहे महाराज. श्री गुरु वारंवार त्यांना सांगत होते. अर्थातच श्री गुरूंना सुद्धा शिष्य मंडळी सोडू वाटत नसेलच, परंतु सज्जन मंडळी या ठिकाणी अवतार घेतात, संत मंडळी या ठिकाणी अवतार घेतात.
तर त्यांचं एक कार्य असतं आणि ते कार्य त्यांना पूर्णत्वास न्यायचं असतं आणि म्हणून मनावरती फार मोठा संयम ठेवून त्यांना ते कार्य पूर्ण करायचं असतं महाराज. आणि म्हणून इच्छा असो नसो परंतु त्यांचं कार्य त्यांना खुणवतं आणि म्हणून मनावरती संयम ठेवून त्यांना काही निर्णय घ्यावे लागतात. थोडं त्यांना जड व्हावं लागतं, थोडं त्यांना कठोर व्हावं लागतं, कारण की जगाचं कल्याण त्यांना करायचं असतं, पुढचं कार्य त्यांना खुणवत असतं. आणि म्हणून महाराज या ठिकाणी पुन्हा श्री गुरु म्हणतायत, आपल्या भक्तांची समजूत घालतायत, आता मी निजस्थानी जातो, आता मी माझ्या निजस्थानी जातो. तेथे गेल्यावर या गंगेच्या नदी प्रवाहातून काही फुलं तुम्हाला मी प्रसाद म्हणून पाठवणार आहे. ते प्रसाद रूपी जे काही पुष्प आहेत, फुलं आहेत, ते तुम्ही स्वीकार करा, असे श्री गुरु आपल्या शिष्यांना सांगतायत. आणि श्री गुरु त्या पाताळ गंगेच्या नदी प्रवाहामधून श्रीशैलांकडे, मल्लिकार्जुन क्षेत्राकडे, कर्दळी वनाकडे मार्गस्थ होत आहेत. त्यावेळी माघ नावाचा मास होता, त्यावेळी बहुधान्य नावाचं संवत्सर होतं, त्यावेळी शिशिर ऋतू होता आणि त्या दिवशी वार जो होता तो शुक्रवार होता. आणि त्या दिवशी तिथी जी होती ना, तर ती माघ वद्य प्रतिपदा, अर्थातच दत्त भक्तांमध्ये नावरूपाला आलेली गुरु प्रतिपदा नावाची ती तिथी होती महाराज. आणि म्हणून आपण गुरु प्रतिपदा साजरी करतो, गाणगापुरात सगळेजण जातो, की त्या दिवशी श्री गुरूंनी आपल्या भक्त मंडळींचा निरोप घेतला होता. कर्दळी वनाकडे पुढील कार्यासाठी त्यांनी मार्गक्रमण केलं होतं, प्रस्थान ठेवलं होतं. गाणगापुरामध्ये निर्गुण पादुका ठेवल्या होत्या आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद दिला होता की अरे मी गाणगापुरामध्येच राहील, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त माझी भक्ती करा, श्रद्धा ठेवा, मी तुम्हाला दर्शन देईल, तुमच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल. अशा पद्धतीने तो वार जो होता तर तो गुरु प्रतिपदेचा होता. आणि त्याच्याचमुळं गुरु प्रतिपदा दत्त भक्तांमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जाते. श्रीगुरूंच्या चरणी सर्व भक्तगण नतमस्तक होतात, त्याच्याचमुळे आपण गुरु प्रतिपदा साजरी करतो. श्री गुरु अशा पद्धतीने निजानंदी बसलेले आहेत. आणि तेव्हा श्री गुरु त्या शिष्यांना म्हणतात, अहो आम्ही निज आम्हाला जातो, येथे पोहोचण्याची खूण म्हणून 4 शेवंतीचे प्रसाद पुष्प तुम्हाला प्रवाहामध्ये वाहत येताना दिसतील, ते तुम्ही घ्या आणि नित्य त्या 4 पुष्पांची तुम्ही पूजा करा, त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. एवढंच नाही तर जाता जाता श्री गुरूंनी असं सांगितलं, आम्हाला गायन प्रिय आहे. श्री गुरूंना काय आवडतं? गायन आवडतं. दत्त दासी हो, ध्यानात घ्या. श्री गुरूंना काय आवडतं? दत्त महाराजांना काय आवडतं? गुरुचरित्राची उभी. महाराज ही खोटी कशी असेल हो, मी माझ्या मनाचं सांगत नाही, भावार्थ तुम्हाला सांगतोय. श्री गुरूंना आवडतं ते म्हणजे गायन आवडतं. श्री गुरूंना भक्तीमध्ये कुठला प्रकार आवडतो? तर गायन आवडतं. आणि ज्या घरी श्री गुरूंचं नित्य स्तोत्रगान चालू असतं, नामस्मरण चालू असतं, आपण सर्वजण भजन तर करतच असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम चैतन्य नृसिंह सरस्वतये नमः. त्रिपादराजं शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. या पद्धतीने नामस्मरण आहे श्री गुरूंचं. त्याचबरोबर श्री गुरूंचं एक स्तोत्र आहे, इंदू कोटी तेज किरण स्तोत्र म्हणतात त्याला. इतकं सुंदर स्तोत्र आहे. दत्तगुरु वाहिनीच्या माध्यमातून आपण अनेक अशा प्रकारचे भाग त्याचे प्रसारित केलेले प्रवचन तुम्ही ऐकू शकता. दत्तदेसी योगेश दाभाडे
इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र भावार्थ अशा पद्धतीने तुम्ही युट्यूबला सर्च करून पाहू शकता. खूप छान अशा प्रकारचं स्तोत्र आहे. श्री गुरु म्हणतात, अरे ज्या ठिकाणी आमचं गायन चालू असतं, ज्या ठिकाणी आमचं स्तोत्रगान चालू असतं, ज्या ठिकाणी आमची भक्त मंडळी आमचं नामस्मरण करत असते, त्या ठिकाणी अखंड अशा प्रकारचं आमचं वास्तव्य असतं. आमचे नित्य स्तोत्र गायन करणाऱ्याला व्याधी कधी येत नाही, दुखणं कधी येत नाही, त्याला रोग कधी कुठला होत नाही, असं श्री गुरूंचं वचन आहे. अहो दारिद्र्य तर येतं किंचित त्याला स्पर्श देखील करू शकत नाही. गरिबी हा विषयच नाही त्याच्याकडे. आणि एवढा जीवन जगतो निरामय शतायुषी 100 वर्ष आयुष्य त्याला प्राप्त होतं. श्री गुरूंची भक्ती करणाऱ्याला, श्री गुरूंचं नामस्मरण करणाऱ्याला, श्री गुरूंचं स्तोत्राचं गायन करणाऱ्याला 100 वर्ष आयुष्य प्राप्त होतं. निरामय निरोगी जीवन 100 वर्ष प्राप्त होतं. त्यावेळी एवढंच नाही, एवढा जीवन जगतो तो, पुत्र तर प्राप्त होतातच, परंतु पौत्रही मिळतात, मुलं बाळ होतात, नातवंड होस्तर जीवन जगतो. एवढं उदार मनाने श्रीगुरूंनी आशीर्वचन दिले. कोणाला? जे स्तोत्र गायन करतात त्यांना, बरं का, जे श्रीगुरूंचं नामस्मरण करतात त्यांना, दत्तप्रभूंचं जे भजन करतात त्यांना. एवढं गायन श्रीगुरूंना प्रिय. एवढं मोठं ते आशीर्वाद जर देत असतील तर विचार करा किती आवडत असेल श्रीगुरूंना गायन, स्तोत्र गायन, नामस्मरण. महाराज पुढे म्हणतात, जे कोणी या गुरुचरित्राचं श्रवण करतात, म्हणजे ऐकतात, पहिला शब्द श्रवण आहे. दत्तकुल वाहिनीवरून तुम्ही तेच करतात. आम्हाला नंतर आहे, आम्हाला श्रेय नंतर आहे, सांगणाऱ्याला नंतर, अगोदर श्रवण. म्हणून दत्तकुल वाहिनी युट्यूब चॅनल ऐकणं किती महत्वाचं आहे तुमच्या ध्यानात येतंय का? श्रीगुरूंना तुम्ही फार मोठे वाटतात जे ऐकतात ते, सांगणारे नंतर, जे श्रवण करतात, जे पठण करतात, त्यांच्या घरी अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दत्तगुरु वाहिनीवरती काय हो, दत्त महाराजांशिवाय दुसरा काही विषय असतो का कधी? दत्त महाराजांचंच ऐकायचे, दत्त महाराजांचंच सांगायचे. आणि हे सगळं देवाणघेवाण होत असताना अखंड अशा प्रकारची लक्ष्मीची कृपा श्रीगुरु त्यांना देतात. श्रीगुरूंचा आशीर्वाद आहे आपल्याला. आणि वरून पुन्हा श्रीगुरु असं एक वाक्य वापरतात, याविषयी संशय करू नका. फार महत्वाची गोष्ट आहे. सांगतोय तर तशी योगेश, विश्वास बसेल किंवा नाही, श्रीगुरु आधीच सांगतात संशय करू नका. जे माझं स्तोत्र गायन करतात, जे माझं चरित्र श्रवण करतात, पठण करतात, त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड राहते, संशय धरू नका. अशा पद्धतीने श्री गुरूंनी आपल्या सर्व शिष्यांना सांगितलं, आश्वासन दिलं. आणि श्री गुरु एकाएकी अचानक गुप्त झाले त्या पाताळगंगेच्या तीरावरती. असा हा प्रसंग आहे श्री गुरु प्रतिपदेचा. सगळे भक्त तिथे चिंता करीत बसले, सगळे चिंताग्रस्त आहेत, सगळ्यांचे चेहरे असे पडलेले. श्री गुरुने निरोप दिला, आता आपलं कसं होईल, आपल्याला कोण मार्गदर्शन करेल, आपला प्रपंच कसा चालेल. अनेक समस्या जीवनामध्ये भेडसावतात. आम्ही श्री गुरूंकडे जायचो, आमचं शंका निरसन व्हायचं, दुःखातून आम्ही मुक्त व्हायचो. श्री गुरु सहज आम्हाला उपलब्ध होते. गाणगापूरच्या मठात गेलं, श्री गुरूंना सांगितलं की श्री गुरु आम्हाला उपाय सांगायचे, श्री गुरु आम्हाला दुःखातून मुक्त करायचे, श्री गुरु आम्हाला आशीर्वाद द्यायचे, श्री गुरु आमच्याशी बातचीत करायचे, श्री गुरु आम्हाला समजावून सांगायचे. श्री गुरु आमच्या दुःखी जीवनामध्ये आनंदाचा सूर्योदय करायचे. असे आमचे श्री गुरु होते. आणि त्यांना आम्ही निरोप दिला. आता आमच्या जीवनाचं काय होईल, आम्हाला असा मार्गदर्शक पुन्हा मिळणे नाही, पुन्हा असा मार्गदर्शक, असे श्री गुरु, असे संत, असा सज्जन सहवास पुन्हा होणार नाही. आणि म्हणून या उरलेल्या आयुष्यामध्ये आता आम्ही श्रीगुरूंशिवाय कसं जगायचं, हा त्या प्रेमळ 4 शिष्यांच्या मनामधला हा विचार, ही चिंता जाणारे तिकडे जरी गेलेले असले, ते जरी मार्गस्थ झालेले असले, परंतु लेकराच्या मनातलं आईला कळतं. श्रीगुरूंनी
काय केलेले आहे, घटनाक्रम पहा कसा घडतोय पहा. गुरु प्रतिपदेच्या दिवशीची गोष्ट आहे बरं काय. श्रीगुरूंनी जाणलं, अरे माझे भक्त तर चिंतित बसलेत. मग श्रीगुरूंनी काय केलं माहिती का, त्यावेळी एक नावाडी एका होडीमधून त्या पाताळगंगेच्या त्या जलप्रवाहातून त्या 4 शिष्यांकडे येताना दिसला, त्या 4 शिष्यांना. आणि येताना दिसल्याच्या नंतर त्या सर्व शिष्यांना त्या नावाड्याने असं नमस्कार केला. कोणीच नव्हतं तिथं, 4 शिष्य श्रीगुरु एवढेच. श्रीगुरूंना वाटू लागलेले 4 शिष्य चिंताग्रस्त बसलेत. आता श्रीगुरु सोडून गेले, कसं व्हायचं. आणि तेवढ्यामध्ये प्रसंग घडतोय, पहा बर का, विशेष गोष्ट आहे. प्रसंग घडतोय, एक नावाडी अचानक येतोय लांबून, असा त्या जलप्रवाहातून असा एक नावाडी पहिल्या तीरावरून एका होडीमध्ये बसून येताना दिसतोय. आणि जवळजवळ येता येता तो ते 4 शिष्यांजवळ येऊन पोहोचतो. पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते 4 शिष्य बसलेले आणि त्या 4 शिष्यांना तो असा नमस्कार करतो. आणि 4 शिष्यांशी तो आता संवाद साधायला लागतोय. काय संवाद होतो तो दत्तदेव ऐका. आम्ही पहिलं तरी होतो, तेथे आम्ही श्रीगुरूंना पाहिलं. आम्ही या पाताळगंगेच्या पहिल्या तीराकडे होतो आणि त्या ठिकाणी आम्ही त्या श्रीगुरूंना पाहिलेले आहे. संन्यास वेशामध्ये ते होते, त्यांच्या हातामध्ये दंड त्यांनी धारण केलेला होता. आणि अशा प्रकारचे ते संन्यासी वेशामध्ये असलेले श्री गुरु, त्यांना मी त्यांचं नाव विचारलं, अहो संन्यासी मुनिवर्य, तुमचं काय नाव आहे आणि इकडे कुणीकडे चाललात. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, माझं नाव श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, आणि आम्ही आता कर्दळी वनामध्ये जात आहोत. तरी अलौकिक अशा पद्धतीने गाणगापुरामध्ये मात्र आम्ही नित्य वास्तव्य करणार आहोत. आणि एक निरोप मला तुमच्याकडे द्यायचा आहे. श्रीगुरु त्या नावाड्याला म्हणतात बरं का, एक निरोप मला तुम्हाला द्यायचा आहे. तो निरोप म्हणजे असा आहे की तुम्ही जे काही पाताळगंगेच्या पहिल्या तीरावरती माझे जे काही शिष्य बसलेले आहेत त्यांना जाऊन असं सांगा, 4 शिष्य तिथे बसलेले असतील, त्यांना जाऊन तुम्ही असं सांगा की अरे शिष्यगण हो, श्रीगुरु आता सुखरूप अशा पद्धतीने त्यांच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहेत, मार्गस्थ झालेले आहेत. तुम्ही आता निवांत अशा पद्धतीने तुमच्या घरी जा, वंशवंश माझी भक्ती करा आणि सुखाने राहा. ही 4 प्रसाद पुष्पे मी जी काही पाठवणार आहेत ना, तर ती 4 प्रसाद पुष्पे तुम्ही शिष्याने वाटून घ्या. आणि असे सांगून ते श्री गुरु तो नावडी सांगायला लागला की माझ्यापासून सुद्धा ते अचानक गुप्त झाले, दिसेनासे अशा पद्धतीचे झाले. आणि तो नावाडी सर्व वृत्तांत असं सांगतो ना सांगतो त्या शिष्यांना. तो त्या ठिकाणी चमत्कार असा झाला, त्या पाताळगंगेच्या जलप्रवाहातून असे जे काही प्रसाद पुष्प आहेत तर ती प्रसाद पुष्पे वाहत येताना दिसली. ते 4 शिष्यांनी ती प्रसाद पुष्पे घेतली आणि जे काही श्री गुरूंनी शब्द दिला होता, अरे मी पहिल्या तीराकडे गेल्याच्या नंतर पाताळगंगेच्या या जलप्रवाहातून तुम्हाला 4 प्रसाद पुष्पे प्राप्त होतील. तर ती 4 प्रसाद पुष्पे खरोखरच मिळाली. अर्थातच सज्जनाने दिलेला, एखाद्या संत महात्म्याने दिलेला शब्द हा कधीही खोटा नसतो महाराज. याची प्रचिती प्रत्येक जणाला, गाणगापुरातील त्या भक्तगणांना तर आलीच. निरोप देऊन परत येत आहे तो श्री गुरु स्वतः मठामध्ये दिसली. म्हणजे गाणगापुरात आम्ही नित्य वास्तव्य करू हा शब्द खरा. 4 शिष्य पाताळगंगेच्या तीरापर्यंत निरोप देण्यासाठी श्रीगुरूंना गेलेली. त्यांना श्रीगुरूंनी सांगितलं होतं की अरे मी 4 प्रसाद पुष्प तुम्हाला या जलप्रवाहातून पाठवणार आहे, ते तुम्ही घ्या आणि सुखाने जीवन माझी भक्ती करीत जगा. खरोखरच आता 4 पुष्पे त्या नदी प्रवाहातून वाहत आलेली. ती 4 प्रसाद पुष्पे
त्या 4 प्रमुख शिष्यांनी घेतली. आता दत्तदेसी हो, तुमची उत्कंठा जागी झाली असेल की काय दत्तदेसी योग्य दाबडे किती वेळचे तुम्ही 4 शिष्य आम्हाला सांगताय. अहो ती 4 शिष्य नेमकी कोणती होती हे तरी आता सांगा. ऐका, ते 4 शिष्य कोण होते? नामधारकाला सुद्धा हाच प्रश्न पडला. सिद्ध मुनींनी नामधारकाला सांगितलं. आता दत्तदेसी योगेश तुम्हाला दत्तगुज वाहिनीच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, ते 4 शिष्य कोण होते ऐका. त्यातील काही शिष्य म्हणजे श्रीगुरूंची शिष्य अनेक होती बरं का. इतकी सारे शिष्य मंडळी होती श्रीगुरूंची. प्रमुख 7 शिष्य होते असा उल्लेख आहे गुरुचरित्रात. आणि काही सांसारिक माणसं सुद्धा भक्ती करून श्रीगुरूंनी शिष्य बनवली होती. तर त्यातील जे काही 4 शिष्य होते जे संन्यासी वेशधारी होते, तर कृष्ण सरस्वती, बाळ सरस्वती, उपेंद्र सरस्वती आणि माधव सरस्वती हे 4 शिष्य श्रीगुरूंनी निजधामाला जाण्याच्या अगोदरच त्यांना आज्ञा केली होती, तुम्ही तीर्थयात्रेला निघून जा. त्यांना तीर्थयात्रा सांगितली होती, तीर्थयात्रेला ते गेलेले होते. म्हणजे त्या शिष्यांचं इथं काही काम नव्हतंच. तर मग ते 4 होते कोणती ते तरी सांगू लवकर. 4 गेली तर गेली तीर्थयात्रेला, पण श्री गुरूंना निरोप देणारी पाताळगंगेच्या तीरापर्यंत गेलेली ती 4 शिष्य कोण सांगणार आहोत आता लवकर ऐका. श्री गुरु ज्यावेळेस निजधामाला गेले, पाताळगंगेच्या तीरापर्यंत अखेरचा निरोप देण्यासाठी श्री गुरूंना जे कोणी 4 शिष्य प्रमुख उपस्थित होते, तर ते 4 शिष्य म्हणजे त्यांची नाव ऐका. पहिला शिष्य, त्या शिष्याचं नाव ऐका, साईंदेव साखरे. पहिले शिष्य कोण? साईंदेव साखरे. दुसरे शिष्य कवीश्वर नंदी ब्राह्मण. तिसरे शिष्य नरहरी कवी. आणि चौथे शिष्य म्हणजे सावली सारखे श्रीगुरूंच्या सेवेसाठी अविरत ज्यांनी जीवन श्रीगुरु चरणावरती अगदी वाहून नेलं असे असणारे स्वतः ज्यांनी गुरुचरित्र सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला उपलब्ध ज्यांच्या मुखारविंदामुळे झाला असे सिद्ध साईंदेव साखरे, कवीश्वर नंदी ब्राह्मण, नरहरी कवी आणि स्वतः सिद्ध मुनी अशा प्रकारचे ते 4 शिष्य पाताळगंगेच्या तीरापर्यंत श्रीगुरूंना निरोप देण्यासाठी त्या गुरु प्रतिपदेच्या दिवशी गेलेली होती महाराज. या ठिकाणी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो. दत्तदेसी हो, श्रीगुरु आत्ताच काय सांगितलं, श्रीगुरूंनी आपल्याला माझे जे गायन करतात तर त्या गायन करणाऱ्या भक्ताला मी विशेष अशी कृपा प्रदान करत असतो. 4 शिष्य, 4 प्रमुख शिष्यांमध्ये जे श्रीगुरूंना निरोप देण्यासाठी गेलेली होती अशी 4 प्रमुख शिष्य, तर त्या 4 प्रमुख शिष्यांमध्ये 2 जे शिष्य होते श्रीगुरूंची, एक कवीश्वर नंदी ब्राह्मण आणि दुसरे म्हणजे नरहरी कवी. हे दोन्ही कवी आहेत. हे दोन्ही श्रीगुरूंचं स्तोत्र गान करणारी आहेत. हे दोन्ही श्रीगुरूंचे नामचिंतन करणारे, त्यांच्यावरती काव्य करणारे असे आहेत. म्हणजे विचार करण्याची एक गोष्ट या ठिकाणी विशेष अशी आहे, 4 शिष्यांपैकी 2 शिष्य असे आहेत की जे श्रीगुरूंचं कवित्व करतात, जे श्रीगुरूंचं चरित्र गायन करतात, श्रीगुरूंचं नामाचं स्मरण करतात. अर्थातच 4मध्ये 2 गायन करणारे शिष्य त्यांना ठेवा बरं का. मग श्रीगुरूंना गायन किती आवडतं, गायन किती प्रिय आहे याच्यावरून तो आपल्या ध्यानामध्ये येतं. आणि म्हणून श्रीगुरूंचं नामचिंतन करा, श्रीगुरूंचं स्तोत्र गान करा असं प्रत्येकाला सांगावं असं वाटतं मला. आणि याच त्या 4 प्रमुख शिष्यांना ती शेवंतीची 4 प्रसाद पुष्पे लाभली. त्या पुष्पांना जपून ठेवत आतापर्यंत सिद्ध मुनी दररोज त्या शेवंतीच्या पुष्पाची पूजा करत होते. नामधारकाला अशी काढून त्यांनी दाखवली, अरे नामधारका, हीच ती शेवंतीची प्रसाद पुष्प. या प्रसाद पुष्पाचं
आतापर्यंत जतन करून ठेवलंय त्याचं पूजन मी करतोय. आणि अशा पद्धतीने श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा महिमा अपरंपार आहे. महाराज गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनू. गुरुचरित्र वाचलं किंवा ऐकलं, श्रवण केलं आणि पठन केलं तर दैन्य त्याला राहत नाही, दारिद्र्य त्याला चिटकत नाही. चारी पुरुषार्थ त्या मनुष्याला प्राप्त होतात. मातृ पितृ उभय पक्षी म्हणजे आईचं कुळ असेल, वडिलांचं कुळ असेल, सगळ्यांना आनंद प्राप्त होतो. म्हातारा होस तर शतायुषी निरामय जीवन, 100 वर्षाचं आयुष्य लाभतं. नातवंड होस तर माणूस जगतो, पुत्र पौत्र प्राप्त होतात. जे गुरु वंशी त्या सतभक्ताचं रक्षण करतात, जे कोणी श्रद्धेनं श्री गुरूंचं चरित्र चिंतन करतात, गुरुचरित्राचं पठन करतात, श्रद्धेनं भक्ती करतात, गायन करतात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भजन करतात, त्या सर्वांच्या सर्व मनोइच्छा पूर्ण होतात, सर्व कामना मनातल्या पूर्ण होतात. अहो नित्य भक्ती भावाने श्रद्धेने जो कोणी गुरुचरित्राचं पठन करतो त्याचं सदैव कल्याण होतं. आणि अशा पद्धतीनं सिद्ध मुनींनी नामधारकाला या ठिकाणी श्री गुरूंचं निजानंद गमन कसं झालं, श्री गुरुपदी पदा या ठिकाणी साजरी काय केली जाते, गाणगापूरची यात्रा का असते या दिवशी, याचं यथार्थ अशा प्रकारचं वर्णन श्री गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याचंच निरूपण आज दत्तगुजवाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दत्तदेशी योगेश दाभडे यांच्या वाणीमधून आपण श्रवण केलेलं आहे. तरी दत्तदेशी हो, उद्या अर्थातच गुरुप्रतिपदा, तर या गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची पूजा अर्चा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा जप जास्तीत जास्त करा. गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेलं आहे. 1-1.5 तास लागतो, त्याचं आपण पारायण करू शकता. त्याचबरोबर श्री गुरूंना घेवड्याची भाजी फार आवडायची. घेवड्याच्या भाजीचा प्रसाद आपण बनवू शकता. भाजी पोळी मिष्टान्न अशा पद्धतीचं स्वरूप असावं, किंवा पेढ्यांचे नैवेद्य दाखवा. नसतील तुमच्याकडे पेढे, खडी साखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकता. श्री गुरूंची तुम्ही आरती करा. त्याचबरोबर प्रसाद सगळ्यांना वाटून द्या, तुम्ही खा, करुणा त्रिपदी म्हणा. आणि अशा पद्धतीने श्री गुरूंचा गुरु प्रतिपदेचा हा दिवस सगळ्या दत्त भक्तांनी आपापल्या घरोघरी साजरा करा. जे भक्त गाणगापूरला गेले असतील तिथं तर दत्त भक्तांची ती पंढरीच आहे. आनंदाला तिथे कमीच नाही हो, खूप आनंद. मागच्या वर्षी आम्ही सुद्धा गेलो होतो, पूर्ण परिवार घेऊनच गेलो होतो. जानेवारी महिन्यामध्ये फार आनंद असतो गाणगापुरामध्ये. साक्षात श्री दत्तांचं वास्तव्य अनुभवायला मिळतं. आनंद फक्त गाणगापूरला जावं. आणि अशा पद्धतीने गाणगापूरची महिमा आहे, बोलावं तेवढं कमी आहे. म्हणून गुरु प्रतिपदाचा उत्सव सगळ्यांनी घरोघरी साजरा करा. होईल तसं अन्नदान करा, श्रीगुरूंचं नामस्मरण करा, स्तोत्र गायन, इंदुकुटी तेजी स्तोत्राचं गायन करा. दत्तप्रभूंची कृपा तुमच्यावरती बरसत राहा. दत्तप्रभूंनी तुमचं सर्व मनीच्छा पूर्ण कराव्यात. श्री दत्तप्रभूंच्या कृपेने तुम्हाला निरामय आनंद जीवन प्राप्त हो, दत्त भक्तिमय जीवन प्राप्त हो, ही दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी तुम्हा सर्व भगवतांश श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो, दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करतो. एकदा गजर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.